इरफान साउंड गया, इरफान इरफान साउंड गया। अरे उधर से डालना, ये लेना भाई केबल। विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा। आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श होतो। आपण या भिंती कधी तोडणार आहोत? साऊंड गेलाय संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मिळाला। थांबा 2 मिनिटं। संतोष देशमुख बीडचा चेहरा, बीड हा, अरे उधर की इसमें लगा ना। बीडचा इतिहास बघा। बीड मधला कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते, कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे निवडून आले होते, केशर काकी निवडून आल्या होत्या। अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं, पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होऊ दिला नाही। माझ्यासारख्या गेले 35-40 वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होतं की महाराष्ट्रात जातीपाती कुठपर्यंत पोहोचले। वाल्मिक, त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता? अरे तो वाल्या आहे। त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वाल्या झाला। मी ऐकतो वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्या आहे तो। आता लोक मला इथं फोन करतात, हो साहेब तुम्ही वंजाऱ्या विरुद्ध बोलताय, ते माणुसकी जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात? हे एका माणसासाठी लढतोय, जो माणूस बीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात, तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता। त्या गेटवरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली? संतोषला, आणि म्हणून संतोष तिथे गेला। हा बीडचा चेहरा आहे। तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं? तू कुठे गेला? संतोष इथे। हा संतोष बांगर, बीड मधले किती जण याला ओळखतात? शिवराज बांगर किती जण ओळखतात? ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकीने? खानदानाला हायकोर्टाशिवाय गरज नाही दुसरं। बीड मध्ये कमी असतो आणि हायकोर्टात जास्त असतो। अरे तो उधर से ये वायर ठीक आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले, काय नावं होती हो सगळ्यांची? आंधळे, राख, फड, कोण आहेत ते? सगळे वंजारी आहेत ना? मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी। बापू आंधळेच्या मर्डर केसमध्ये बबन गीतेचा काय संबंध होता? असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी। आता तुमचा एसपी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही काम करू जरा हमारे पास एक तक्रार। ह्याचा मला फोन आला, म्हटलं अरे वेडा की काय तू, तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारते। जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाहीत। जर अशोक सोनवणेची अॅट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती, त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मेलाच नसता। आणि बबन गीतेच्या करडे मर्डर केसमध्ये पीआय कोण आहे? केसमध्ये पीआय कोण आहे? पीआय कोण आहे? महाजन। आणि केसमध्ये पीआय कोण आहे? कोणी? परळीमध्ये बापू आंधळेच्या मर्डर केसमध्ये महाजननी मग केस, एक मिनिट मला टप्प्याटप्प्याने जाऊ द्या, तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज। मला प्लीज डिस्टर्ब करू नका, माझ्या एकही विचार माझ्या डोक्यात राहणार।
मग तो महाजन चांगला माणूस आहे. अहो, इथला एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार नसाल तर कसं काय व्हायचं? दस साहेब एवढा घसा फोडून सांगतात 300 ट्रक. कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची? दस साहेब, कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले, त्याच्या आधी एकाच्याही तोंडातनं ब्र नाही निघाला. हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला? हा बंडखोरांचा जिल्हा आहे. बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल, राजकीय बंडखोरी, तर ती बीड मध्ये दिसली. गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे याच जिल्ह्याने, किशोर काकी जिल्ह्यात, क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने, असा जिल्हा नाना पाटील. मला सांगा हो, काय समजायचं की महाराष्ट्रातल्या संवेदना जिवंत आहेत की नाही? ह्या आमच्या ताईचं भविष्याचा कोणाला विचार आहे? आमच्या बहिणीचा पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे? आणि तरी आपण राजकारण करतोय. कसलं राजकारण? अरे माणुसकी जिवंत ठेवा, माणुसकी. उद्या तुमचं घर जळेल, बघायला माणूस नाही येणार. कारण का प्रत्येक जण जर आपलंच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही. म्हणून मला जी एकी दिसते ना, ती माणसांची दिसते, माणुसकीसाठी आलेल्या माणसाची. आणि अशीच एकी ठेवा नेता. अरे माणुसकी जिवंत ठेवा, माणुसकी. उद्या तुमचं घर जळेल, बघायला माणूस नाही येणार. कारण का प्रत्येक जण जर आपलंच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही. म्हणून मला जी एकी दिसते ना, ती माणसांची दिसते, माणुसकीसाठी आलेल्या माणसांची. आणि अशीच एकी ठेवा नेता कितीही मोठा असो, या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही. हा समजावत आहे. आज या बीड मधनं एक ठिणगी पडली आहे. ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल. कुठल्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही. वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही. मी आता येता वाचत होतो, एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे? होते ना? त्या कोचेंनी एक इंटरव्ह्यू दिलाय. म्हणाले, मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा 24 तासांना एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसांना एकदा तरी खून व्हायचा. पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला. तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. रंजन मुखर्जी. पण म्हणजे हे किती धक्कादायक हो. एक कलेक्टर गायब होतो आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही. हे खरं आहे की नाही मला माहित नाही. पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या. कोचे कोणी आयरा गायरा माणूस नाहीये. तो या जिल्ह्याचा कलेक्टर होते. सॉरी, मी आले तुला करत नाही कोणाला. तर ते कलेक्टर होते, त्यांना बोलून घ्या. आणि माझी आज प्रमुख मागणी आहे, या सगळ्या जेवढे अटक आरोपी आहेत ना, सगळ्यांची नाव टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. काळा त्यांच्या तोंडातलं सत्य हे असं निघणार नाही. कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडनं काय काढून घ्यायची, वधवून घ्यायची. कोणाची हिंमत नाही. हा इस्पे काय करेल हो? उद्या मुंबईत बसून धनुभाऊने एक फोन केला, जरा हे देते. हा जाणार नाही? हा जाणार की नाही? हात उचलून दाखवा, सांगा बरं. मग काय कामाचं? म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार. फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी. त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका. उगाच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू नका की न्याय मिळेल. न्याय मिळणारच नसेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत.
पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही. अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही. अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा. काय बोलतात ते, काय ते गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही, फक्त काय बीडमध्ये होता. अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर. ज्या पद्धतीने मारलं, समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय. अरे हा क्रूर कर्म आहे, क्रूर कर्म. रामन राघव आहे, रक्त पिपासू नरभक्षक आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली. एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे मूड मधलं थांबवा, बीड मधलं थांबवा. ते अंधारे, सुषमा अंधारे आज येणार होत्या, आल्या नाहीत. त्यांच्यावरती 307 दाखल केली. त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला, तिच्यावर इतका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं. पुन्हा यांनी कोणालाही सोडलेलं नाही. सगळे धंदे यांचे, मटक्याचे पण ह्यांचे, दारूचे पण ह्यांचे, सगळे धंदे यांचे. पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही. दस साहेब, मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो, एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलंय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला. शिव्या घालणारे फोन येतात मला आज सगळ्यांना एक सांगायचं आहे. हे थांबा रे, मला एक सगळ्यांना सांगायचंय. मी जातीने वंजारी उभा आहे, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. नाही, माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. त्यामुळे गरिबी, ऊसतोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी एका हमालाचा नातू आहे. 18-20 दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभं राहिलं. हे जातपीत काही मध्ये येत नाही हो. कसली जात? लढताना जातीचा विचारच करायचा नसतो. या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जितेंद्रने जातपातीचा नाही विचार केला. तो जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून असा मारू शकत नाही. लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या. अरे काय हा, कारण का त्याच्या एक आवड नावाचा पोरगा होता, त्याच्यात आत घातला मी. आणि तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कसे शकता रे? आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळे झालो जाती धर्माच्या लफड्यामध्ये, की 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारला, त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच. आज त्या सूर्यवंशीला मारला, त्याच्या मारण्याचं कारणच नाही सांगतो. भीमसैनिक कुठे गेला आमचा? कुठे गेला? सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहितीये का? कोणाला माहितीये कसा मारला? कसा? अरे कोणीतरी असेल ना. आणि दस साहेब, सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय पोलीस कस्टडीत नाही, तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीत. दस साहेब हे लक्षात घ्या. मी मुद्दामून जो आज आलोय ना इथे, हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय की तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. आणि ज्युडिशियल